पिकनिकला जायचं, कुठं कुठं जायचं पिकनिकला. वय वर्ष 16 माझं, पिकनिकला जायचं, ट्रेकिंग करायचं, पिकनिकला जायचं. कुठं जायचं? महाबळेश्वरला जायचं. सुशीला कशी एवढी शेजारी जाऊन मला कॉल करते? हा बोला सुशीला काकू, काय म्हणताय? हो पिकनिकला जायचं वाटतं तुम्हाला. अच्छा, आईने ऑनलाईन फॉर्म भरलाय. मग वय वर्ष 16 भरलंय. नाही ठीक आहे, मी सॉरी म्हणते तिच्या वतीने. तिच्याकडनं मी परत ऑनलाईन फॉर्म भरून घेते आणि सबमिट करते लगेच. ओके चल बाय. वय वर्ष 16. काय 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 करत होतीस तू? ऑनलाईन फॉर्म? काय नाही ग, ती पुढच्या महिन्यात आमची महाबळेश्वरला पिकनिक जाणार आहे ना. पण मला सांग, तुला त्या सुशीला मी कशाला फोन केला होता? तेच तर म्हणाली होती, हा QR स्कॅन कर, तुझं नाव नोंदव, लगेच तुझी सीट बुक होईल. हे सुशीलाने सांगितलं ना? हो. मग तू काय गोंधळ घातलास? मी काय नाही गोंधळ घातला. काय नेलं नाव मोठ्याने लक्षण खोटं, साधी सहलीची नाव नोंदणी करायची आणि मला हा भुताटकीचा कागद देऊन ठेवलाय. हो ना? ऑनलाईन डिजिटल सिस्टम. मगाशी जो तू ऑनलाईन फॉर्म भरला होतास की नाही, आता मी तुला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे शिकवते. हे बघ, आता तू लॅपटॉपवरनं फॉर्म भर किंवा मोबाईलवरनंही फॉर्म भरू शकतेस. तर आता त्या ठिकाणी हा जो ऑनलाईन फॉर्म आहे ना, इथे क्लिक कर. ही जी पिवळी लिंक ओपन झाली आहे ना, हे बघ असं टच केलं की हा फॉर्म ओपन झाला. अगं बाई, खरंच की फॉर्म ओपन झाला. सगळं दिसतंय त्याच्यावर, नाव, गाव, वय. दिसतंय ना? आधी प्रपंच करावा नेटका. करा, सुरुवात करा. श्रद्धा सदानंद जोशी, वय वर्ष 16. वय वर्ष 16? अगं आई, तू मगाशी ऑनलाईन फॉर्म भरताना हीच चूक केली होती, म्हणून आपण परत फॉर्म भरायला बसलोय. तर तू काय गोंधळ घालतेस? ए श्वेता, हळू बोल, हळू बोल, हळू बोल. अगं त्या इंटरनेटवर काय सगळंच खरं सांगायचं नसतं. मला ना त्या रॉबर्ट स्केलच्या ट्रेकिंगला जायचंय. ट्रेकिंगला मी वय वर्ष 50 लिहिलं तर मला ट्रेकिंग कसं करायला मिळणार? मग त्या महिला मंडळाच्या बायका ना मला खाली पायथ्याशी बसवतील, चहावाली बनव. मग मला काय करावं लागेल माहिती आहे का? तिथे बसून लो चाय गरम, चाय गरम, चाय गरम, ले लो चाय गरम, चाय गरम, आप भी ले लो मसाले वाली चाय गरमा गरम. झाला तुझा ड्रामा? झाला. कसं आहे ना आई, कुठल्याही ऑनलाईन फॉर्म मध्ये आपली जी माहिती टाकायची असते की नाही, ती कधी लपून राहत नाही. तिथे वयही लपून राहत नाही. अरे काय ती डिजिटल सिस्टीम म्हणे, दिसतं तसं नसतं. हा, ही सगळी खरी माहिती बाहेर काढतो. बरोबर आहे आई, यांना सगळं माहित असतं, कारण डॉक्युमेंट्स खोटं बोलत नाहीत ना. चला आता आईचा फॉर्म सबमिट करून टाकले. ए नाही नाही नाही, तो मी फॉर्म बिम नाही भरणार ऑनलाईन. मी सरळ त्या सुशीलाच्या घरी जाणार, तिच्या हातात 200 रुपये देणार आणि वहीत नाव लिहून येणार. या ऑनलाईन व्यवहारापेक्षा ना आपला तोंडी व्यवहार करणार. तर मित्रमैत्रिणींनो, ऑनलाईन फॉर्म जरूर भरा. पिकनिकला जायचंय, जा, मजा करा मित्रमैत्रिणींसोबत. पण आपली खोटी माहिती कधीच भरू नका आणि वयाची लपाछपी तर अजिबात करू नका. कारण उद्या जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक झाले तर तुमचा गेम कधीही पलटू शकतो. ऑनलाईन डिजिटल सिस्टमचा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या यशी अतरंगीगिरी करत असेल तर तिला चांगल्या पद्धतीने तो फॉर्म कसा भरायचा हे जरूर शिकवा. तर श्वेतावली युट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.